नमस्कार. मी डॉक्टर यश वेलणकर आणि तुम्ही पाहत आहात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनल. आपण या प्लेलिस्टमध्ये माइंडफुलनेसचा उपयोग पालकत्वामध्ये, पेरेंटिंगमध्ये कसा होऊ शकतो हे पाहत आहोत. आणि त्यामध्ये माणसाच्या मेंदूचा विकास वेगवेगळ्या वयामध्ये कसा होतो ते देखील आपण पाहत आहोत. तर माणसाचा मेंदू हा पहिल्या 5 वर्षामध्ये मिळणाऱ्या अनुभवानुसार त्यामधले वेगवेगळे कनेक्शन निर्माण होत असतात. आणि साधारण 6व्या-7व्या वर्षी माणसाच्या मेंदूमध्ये हा जो समोरचा मेंदू आहे, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असं म्हणतात, हा हळूहळू काम करू लागतो. पहिल्या 5 वर्षात त्याची रचनात्मक निर्मिती होत असते. 6व्या-7व्या वर्षापासून तो काम करू लागतो. आणि त्याचं काम काय आहे? त्याचं काम आहे स्वतःच्या इच्छेनं लक्ष देता येणं आणि मनामध्ये जो काही विचार आहे, भावना आहे, ती लगेच कृतीत आणायची की नाही, स्वतःला थोडं थांबायला शिकवणं. हे जे थांबणं आहे हे या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचं काम आहे. आणि त्यामुळे वयाच्या 5 वर्षापर्यंतचं एखादं मूल जर राग आल्यावर रागाच्या भरात वस्तू फेकून देत असेल तर ते अतिशय नॉर्मल आहे, नैसर्गिक आहे. मात्र हळूहळू 5-6 वर्षानंतर आता त्याला हे शिकवणं आवश्यक असतं की राग आल्यावर असं स्वतःचं डोकं आपटून घेणं किंवा वस्तू फेकून देणं हे योग्य नसतं. मनात राग आला तरी त्यानुसार ही जी एक प्रकारची टँट्रम मुलं करतात, हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासूनच त्यांनी रागातनं जरी काही कृती केली तरी त्याला बळी न पडणं ही एक महत्त्वाची गोष्ट पालकांनी समजून घेणं आवश्यक असतं. अन्यथा आपण रागाच्या भरात काहीतरी अशा आक्रस्ताळी कृती केल्या की आपण जे मागतो आहोत ते आपल्याला मिळतं असं मुलांना वाटू लागतं आणि मग त्यांचं तसंच प्रोग्रॅमिंग होतं आणि मग ते अधिकाधिक रागीट होत जातात. हे जर टाळायचं असेल तर रागाच्या भरात मुलं ज्यावेळी कृती करतात त्यावेळी ते जे काही मागतं आहेत त्यांना ते लगेच न देणं आणि त्यावेळी त्यांचं अटेन्शन दुसरीकडे कुठे नेता येईल का, त्यांना जे काही आवडतं असं वाटतं असं जे काही असतं अशा काही गाण्यामध्ये, खेळामध्ये, अशा गोष्टींमध्ये त्यांना जर आपण त्यांचं अटेन्शन परावर्तित करू शकलो, बदलू शकलो, तर मग ते जे काही मागतं आहेत आणि आपण रागाचं आकांतांडव केलं की ते आपल्याला मिळतं, हे असं जे त्यांचं प्रोग्रॅमिंग होतं ते आपण टाळू शकतो. आणि म्हणूनच वयाच्या 5व्या, 6व्या, 7व्या वर्षापासून मुलांना थोडं थांबायला शिकवणं हे आवश्यक आहे, जे आज थोडं कमी होत आहे. म्हणजे आज पालक असा विचार करतात की आपल्याला जो काही संघर्ष सहन करावा लागला, आपल्या लहानपणी आपल्याला हवं ते मिळालं नाही आणि आज पालक काम करत असतात, मुलांना हवा तेवढा वेळ ते देऊ शकत नाही, तसं त्यांना एक अपराधी भाव वाटत असतो आणि त्यामुळे मुलं मागतील ते लगेच देऊ लागतात, जे चुकीचं आहे. मागतो ते आपल्याला लगेच मिळालं असं मुलांना ज्यावेळी वाटतं त्यावेळी मग त्यांचं मागणं हे अधिकाधिक वाढत जातं आणि त्यामुळे मागितल्यानंतर लगेच न मिळता आज मागितलं तर 15 दिवसांनी देऊ अशा पद्धतीनं मुलांना देखील वाट पाहायला लावणं, स्वतःला थांबायला लावणं, थांबायला शिकवणं हे चॅलेंजिंग असलं तरीसुद्धा हे पालकांनी मुलांच्या हितासाठी हळूहळू 6व्या-7व्या वर्षापासून करणं आवश्यक आहे. आणि हेच वय आहे मुलांना मूल्य शिकवण्याचं, मुलांना शिस्त लावण्याचं, मुलांना स्वतःची जबाबदारी घ्यायला शिकवण्याचं. आणि म्हणून 6व्या वर्षापासून 16व्या वर्षापर्यंतच आपण मुलांवर जे काही संस्कार करणं आपल्याला अपेक्षित आहे ते करू शकतो. 16 वर्षानंतर आपलं जे मूल असेल त्याच्याशी आपण मित्रासारखंच वागणं अपेक्षित आहे. 16 वर्ष प्राप्तेषु पुत्र मित्रवत भवत असं आपल्या प्राचीन काळात सांगून ठेवलेलं आहे, जे आजचं न्यूरोसायन्स खरं आहे असं सांगतं आहे. आणि त्यामुळे वयाची 6 वर्ष ती 16 वर्ष ही शिस्त लावण्याचा कालावधी आहे. आणि ही जी शिस्त लावायची असेल म्हणजेच मूल्य शिकवायचं असेल, त्याला स्वतःची जबाबदारी घ्यायला शिकवायचं असेल तर त्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता आहे. आणि या 2 गोष्टींसाठी पालकांमध्ये सजगता असणं, पालक माइंडफुल असणं खूप आवश्यक आहे. ती 2 गोष्टी म्हणजे काही नियम ठरवणं ही पहिली गोष्ट
आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो काही नियम ठरवला असेल त्यानुसार कन्सिस्टंटली वागणं. म्हणजे काय, आपण उदाहरण घेऊन पाहू की मुलांनी आपले कपडे धुवायला टाकावेत, ते कुठेतरी बेडरूममध्ये किंवा बाहेरच्या हॉलमध्ये टाकून ठेवू नयेत. अशी जर आपल्याला मुलांना शिस्त लावायची असेल तर आपण मुलांना हे सांगायला हवं की तुमचे बाथरूममध्ये जे कपडे असतील तेच धुतले जातील. जर तुम्ही तुमच्याच खोलीत किंवा अन्य खोलीमध्ये कपडे टाकून ठेवलेले असतील तर ते धुतले जाणार नाहीत. हे मुलांना समजलं आहे का, हे जे काय आपण सांगतोय ते सुद्धा पुन्हा विचारलं पाहिजे की तुला तुझे कपडे धुवायला टाकणं ही तुझी जबाबदारी आहे आणि तू जे बाथरूममध्ये कपडे टाकशील ते धुतले जातील. जे अन्यत्र कपडे असतील ते तसेच राहतील आणि तुला तसेच कपडे घालून घरातही राहावं लागेल किंवा बाहेर जाताना जर तू बाहेरचे कपडे सुद्धा जर बाथरूममध्ये धुवायला टाकलेच नाही तर तसेच मळके कपडे घालून तुला जावं लागेल. आता हा नियम ठरवणं आहे. आता हा नियम ठरवला की तो प्रत्यक्षात आणणं आणि तो प्रत्येक वेळी त्यानुसार कृती करणं हे पालकांसाठी थोडं चॅलेंजिंग असतं, आव्हानात्मक असतं. म्हणजे समजा बाहेरच्या खोलीमध्ये मुलांनी कपडे टाकून ठेवले असतील आणि कोणी पाहुणा येणार असेल तर त्या पाहुण्याच्या समोर हे प्रदर्शन नको म्हणून मग पालक ते कपडे नेऊन बाथरूममध्ये धुवायला टाकतात. पण याचाच अर्थ आपण बाथरूममध्ये कपडे धुवायला टाकले नाही तरी ते धुतले जातात असं हळूहळू मुलांना वाटू लागतं. आणि म्हणून समजा बाहेरच्या खोलीतले कपडे तुम्ही आतल्या खोलीत नेऊन ठेवू शकता पण ते धुवायला न्यायचे नाहीत. त्यामुळे तुम्ही जे काही सांगता आहात मुलांना तसंच वागता आहात, तशीच कृती करता आहात. यासाठी त्या कृतीमध्ये सातत्य असणं आवश्यक आहे, कन्सिस्टन्सी असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे आपल्याला मुलांना शिस्त लावायचं आहे हे मूल्य महत्त्वाचं ठेवून मग अन्य कदाचित मूल्य त्याच्या आड येतील. म्हणजे मुलं तशीच मळके कपडे घालून बाहेर गेले तर मग आपल्याला आपले मित्र शेजारी नावं ठेवतील, शाळेमध्ये आपल्याला नावं ठेवली जातील, शिक्षक ओरडतील. अशा अनेक गोष्टी पालकांच्या मनात येतात आणि त्यामुळे मग पालक मुलांचे कपडे स्वतः धुवायला टाकू लागतात. पण असं ज्यावेळी ते करतात त्यावेळी ती मुलांना स्वतःचे कपडे धुवायला टाकणं ही जी जबाबदारी आहे त्याचं भान कधीच येत नाही. खरं म्हणजे पूर्वी मुलांना आपले कपडे धुवायला लागायचे. आज निदान ते धुवायला लागले नाही तरी देखील आपल्या कपड्यांची काळजी ही आपण घ्यायला हवी. आपले कपडे स्वच्छ असायला हवे असतील तर ते बाथरूममध्ये नेऊन टाकायला हवे. याचा संस्कार जर मुलांवर करायचा असेल तर बाहेर कुठेही कपडे असले तरी ते धुतले जाणार नाहीत, धुवायला आई किंवा वडील नेणार नाहीत. हे मुलांना लक्षात यायला हवं. आणि त्याचबरोबर त्यांच्याशी जे इतर वागणं आहे त्यामध्ये आपला फरक पडता नाही. म्हणजे इतर वेळी आपल्या गप्पा असायला हव्यात. जेवताना पुन्हा तू कपडे बाथरूममध्ये टाकत नाहीत वगैरे काही सांगण्याची गरज नाही. जेवताना आपण इतर विषयांवर गप्पा मारू शकतो, बोलू शकतो, त्याच्या भावना समजून घेऊ शकतो, शाळेमध्ये काय घडलं प्रसंग त्याबद्दल बोलू शकतो. आणि त्यामुळे एक जी काही आपण कृती ठरवलेली आहे ती कृती ते मूल जर समजा करत नसेल तर त्याचा परिणाम आपल्या आयुष्याच्या अन्य गोष्टींवर न होऊ देणं यासाठी सजगता म्हणजे माइंडफुलनेस आवश्यक आहे. म्हणजे मुलांना बाथरूममध्ये कपडे टाकलेले नाही आहेत असं तुम्हाला दिसतं आहे आणि त्यामुळे तुम्हाला राग आला आहे तर त्या रागाकडे साक्षी होऊन पाहता यायला हवं. त्या रागामुळे शरीरात तुमच्या काही बदल होत आहेत त्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर मग त्या रागाच्या भरात जे काही बोलणं आहे, अन्य वेळी बोलताना मुलांना टोमणे मारणं आहे, त्यांच्या अव्यवस्थितपणाबद्दल बोलणं आहे, तुम्ही टाळू शकता. तुम्ही फक्त एवढंच कन्सिस्टंटली सांगू शकता की जे बाथरूममध्ये कपडे असतील तेवढेच धुतले जातील. आणि ह्याबद्दलची जी काही अन्य चर्चा आहे, मतं आहेत ही मांडत राहण्याचं काही गरज नाही आहे. आणि त्यामुळे आपल्या कृतीमधूनच आपण मुलांना शिस्त लावू शकतो, संस्कार करू शकतो. आणि त्यासाठी आपल्या वागण्यामध्ये कन्सिस्टन्सी हे असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर अन्य वेळी आपण जे काही वागतो आहोत मुलांशी त्यामध्ये याची पडछाया पडणार नाही याचं देखील भान आपल्याला ठेवायला हवं. असं जर आपण केलं तर वर्ष 6 ते वर्ष 16 या कालावधीत
खूप मोठा कालावधी आहे, 10 वर्षांचा कालावधी आहे आणि या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये आपण हळूहळू आपल्या मुलांना जे काही अपेक्षित वळण आहे ते अशा पद्धतीनं लावू शकतो.